नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात क्षणमोहाचा काळप्रीतीचा या कथेचा भाग 18. सकाळची वेळ होती. ओरिएंट टॉवर्सच्या त्या काचेच्या इमारतीत आजही नेहमीसारखीच धावपळ सुरू होती. पण साक्षीसाठी आजची ही भेट कोणत्याही डेडलाईन पेक्षा किंवा प्रेझेंटेशन पेक्षा अधिक महत्वाची होती. ती आम्ही जहागीरदारच्या केबिन समोर उभी राहिली तेव्हा तिच्या मनात कोणताही गोंधळ नव्हता. तिने काल रात्रभर विचार केला होता आणि आता तिच्या निर्णयाला सत्याचा पाया होता. केबिनमध्ये शिरताच अमयने उत्साहाने तिचे स्वागत केले. त्याला वाटले होते की काल त्याने दिलेला तो अफाट प्रस्ताव, बोर्डातील पद आणि ते सोन्याचे मौल्यवान पेंडेंट कोणत्याही मुलीला भुरळ घालण्यासाठी पुरेसे आहे. त्याने अपेक्षेने तिच्याकडे पाहिले, पण साक्षीने अतिशय शांतपणे तो मखमली बॉक्स आणि अमयने दिलेली कराराची फाईल टेबलावर परत ठेवली. हे काय आहे साक्षी? तुला काही अटी मान्य नाहीत का? अमयने आश्चर्याने विचारले. सर, अटींचा प्रश्नच नाहीये. साक्षीने अतिशय स्थिर आवाजात सुरुवात केली. तुम्ही माझी सर्वांसमोर माफी मागितली आणि माझी निष्ठा मान्य केली. हेच माझ्या स्वाभिमानासाठी पुरेसे आहे. त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. पण मला वाटतं आपली वाट आता पूर्णपणे वेगळी आहे. ओरियनला एका सक्षम फायनान्स ऑफिसरची गरज आहे आणि मी एक प्रोफेशनल म्हणून माझी जबाबदारी नक्कीच पार पाडेन. पण ते नातं केवळ कामापुरतच मर्यादित असेल. त्या पलीकडचे तुम्ही देऊ केलेले कोणतेही वैयक्तिक नाते किंवा भागीदारी मला मान्य नाही. अमय चकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. साक्षी, तू नीट विचार केला आहेस का? मी तुला जे देऊ पाहतोय ते मिळवण्यासाठी लोकांना संपूर्ण आयुष्य खर्ची घालावं लागतं. तुला सत्ता मिळते, प्रतिष्ठा मिळते आणि जागीरदार नावाचं कवच मिळतंय. हे सगळं तू नाकारतेस? साक्षीच्या ओठांवर एक प्रगल्भ हास्य उमटलं. सर, तुम्ही जे देताय ते नक्कीच खूप मोठं आहे. पण त्यासाठी जे साधेपण आणि जी शांतता गहाण ठेवावी लागते त्याची किंमत देण्याची माझी आता तयारी नाही. तुमच्या या झगमगत्या जगात विश्वास हा पुराव्यांवर अवलंबून असतो. मला अशा माणसासोबत आयुष्य घालवायचं आहे ज्याने संपूर्ण जग मला गुन्हेगार म्हणत असतानाही माझ्यावर आंधळा विश्वास ठेवला. ज्याला माझ्या चारित्र्याचा पुरावा देण्यासाठी कोणत्याही फॉरेन्सिक रिपोर्टची गरज भासली नाही. तिने अमयच्या डोळ्यात रोखून पाहिले आणि पुढे म्हणाली, मला अशा माणसाची साथ हवी आहे ज्याने संकटात माझा हात धरला. अशा माणसाची नाही ज्याला माझं महत्व सिद्ध झाल्यावर माझं प्रेम हवं आहे. तुमची ओढ ही माझ्या यशासाठी आहे, पण तन्मयचं प्रेम माझ्या अस्तित्वासाठी आहे. आणि सर, खऱ्या प्रेमात प्रपोजल्स नसतात, तर परस्परांवर अढळ विश्वास असतो. अमय जागीरदारला आज पहिल्यांदाच जाणवलं की त्याने केवळ एक उत्कृष्ट कर्मचारी गमावला नव्हता, तर त्याने ती अमूल्य संधी गमावली होती जी तन्मयने आपल्या निस्वार्थ मैत्रीने आणि विश्वासाने जतन केली होती. अमयकडे मर्सिडीज होती, महाल होता, सत्ता होती, पण त्याच्याकडे तो तन्मय नव्हता, जो कोणाचं खोडरबरही चोरत नाही आणि संकटात जगाविरुद्ध उभा राहतो. साक्षी केबिन बाहेर पडली तेव्हा तिला हलकं वाटत होतं. अमयच्या जगाचा तो क्षण मोहाचा आता कायमचा संपला होता. लिफ्टमधून खाली उतरताना तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. तिला आता ते आकाश खुणावत नव्हतं, तर तिला नर्मदा सदनच्या त्या साध्या गॅलरीत वाट पाहणारा तन्मय दिसत होता. तिने आपली बॅग घट्ट धरली आणि एका नवीन, खऱ्या आणि पारदर्शक आयुष्याकडे पाऊल टाकलं. अमयच्या सत्तेच्या महालापेक्षा तिला तन्मयच्या गिटारच्या सुरांमधलं घर आता अधिक समृद्ध वाटत होतं. जनहस्त बँकेचे कामकाज संपत आले होते. सायंकाळची वेळ होती आणि आकाशात केशरी रंगाच्या छटा पसरल्या होत्या. साक्षी बँकेच्या बाहेर असलेल्या एका जुन्या बाकावर तन्मयची वाट पाहत उभी होती. अमय जहागीरदारच्या त्या आलिशान आणि थंडगार केबिन मधून बाहेर पडल्यानंतर तिला आता निसर्गाचा हा मोकळा श्वास अधिक आपला वाटत होता. थोड्याच वेळात तन्मय आपली बॅग खांद्याला लटकवून चेहऱ्यावर तोच नेहमीचा शांत भाव घेऊन बाहेर आला. साक्षीला पाहताच त्याचे डोळे चमकले. साक्षीने पुढे होऊन काहीही न बोलता तन्मयच्या हातात आपला हात गुंफला. दोघेही शांतपणे चालत नदीच्या काठावर गेले. नदीच्या पात्रावर मावळत्या सूर्याचे प्रतिबिंब पडले होते. तिथे एका जुन्या दगडाच्या पायरीवर बसल्यानंतर साक्षीने शांतता तोडली. तन्या, मी अमय सरांचा प्रस्ताव नाकारला. त्यांची पार्टनरशिप, ते पदे आणि त्यांनी देऊ केलेलं ते झगमगतं भविष्य, मी सगळं नाकारून आले आहे. तन्मय क्षणभर थांबला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले. का साक्षू? तुला ते ग्लॅमर, ती मोठी स्वप्न आणि कॉर्पोरेट जगातील ते हायफाय आयुष्य खूप आवडायचं ना? तुला नेहमी वाटायचं की नर्मदा सदन खूप लहान आहे.
मग आज इतकी मोठी संधी का नाकारलीस? साक्षी हसली, पण या हसण्यात आता कोणताही उपरोध नव्हता, तर एक अगाध प्रगल्भता होती. आवडायचं तन्या, मला ती चकाकी नक्कीच आवडायची. पण आता मला एक गोष्ट उमजली आहे की चकाकी फक्त डोळ्यांना सुखावते, पण शांतता मनाला सुखावते. चकाकी असेल तर तिथे सावली नसते, पण शांतता असेल तर तिथे आधार असतो. तिने तन्मयच्या हातावर आपला हात घट्ट दाबला आणि पुढे म्हणाली, तन्या, जेव्हा संपूर्ण जग माझ्या विरोधात होतं, जेव्हा माझं करिअर धुळेला मिळालं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा माझ्या स्वतःच्या बुद्धीवरचा माझा विश्वास उडाला होता, तेव्हा फक्त तू माझ्या पाठीशी उभा राहिलास. तू हे सिद्ध केलंस की संकटात जो सावली देतो तोच आपला असतो. अमित सरांना माझं कर्तृत्व आणि माझी बुद्धिमत्ता आवडली, पण तुला माझी मी आवडते. त्यांना माझं महत्व तेव्हा कळलं जेव्हा मी स्वतःला सिद्ध केलं. पण तुला माझं महत्व तेव्हाही माहित होतं जेव्हा मी एक गुन्हेगार म्हणून बदनाम झाले होते. मला त्या मीची खरी किंमत तुझ्यामुळेच कळली आहे. तन्मयने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात कोणतेही मोठे शब्द किंवा जहागीरदार सारखी भव्य आश्वासने नव्हती, पण एक शाश्वत ओढ आणि आयुष्यभर पुरेल इतका विश्वास होता. त्याने आपल्या गिटारची एक धून हलक्या आवाजात गुणगुणली, जी नदीच्या प्रवाहावर तरंगत राहिली. साक्षू, तन्मय गंभीरपणे म्हणाला, मी तुला अमितसारख्या मोठ्या आलिशान बंगल्यात किंवा मर्सिडीज मध्ये नेता येणार नाही. कदाचित आपलं आयुष्य मध्यमवर्गीयच राहील. पण नर्मदा सदनच्या त्या गॅलरीत जिथे आपण चहा पिताना सूर्यास्त पाहतो, तिथे आपण जगातील सर्वात आनंदी माणसं असू, हे मी तुला नक्की सांगू शकतो. तिथली शांतता मी तुला आयुष्यभर देईन. साक्षीने तन्मयच्या खांद्यावर डोके टेकवले. त्या संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीनं एका जुन्या बालमैत्रीचं रूपांतर एका अथांग, अढळ आणि निस्वार्थी प्रेमात झालं होतं. ज्या मोहाच्या क्षणाने तिला वाटेवरून दूर नेण्याचा प्रयत्न केला होता, त्याच संघर्षाने तिला तिच्या खऱ्या जीवनाचा मार्ग दाखवला होता. नदीचा वारा वाहत होता आणि नर्मदा सदनच्या दिशेने जाणाऱ्या पावलांमध्ये आता एक वेगळी स्थिरता आणि आत्मीयता होती. पुण्याच्या सदाशिव पेठेतील नर्मदा सदन या जुन्या वास्तूने आजवर अनेक पिढ्यांचे संस्कार, सुख आणि दुःख आपल्या काळजात साठवली होती. पण आज या वाड्याच्या भिंतींना एक वेगळाच आनंद झाला होता. वाडा आज नक्षीकांत सजला होता. प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांची केशरी पिवळी तोरणं डोलत होती. अंगणात सुबक रांगोळी काढली होती आणि वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पणत्यांचा उबदार प्रकाश तेवत होता. आज कारणही तसेच विशेष होते. तन्मय आणि साक्षीच्या साखरपुड्याचा सोहळा. काही महिन्यांपूर्वी जेव्हा साक्षी ओरियन ग्रुपच्या त्या चकाकणाऱ्या पण तितक्याच निष्ठुर जगातून बाहेर पडली, तेव्हा तिला एका गोष्टीची जाणीव झाली होती की जगातील सर्वात मोठी श्रीमंती ही पैशात नसते, तर ती विश्वासात असते. अमेय जहागीरदारने दिलेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा तो अफाट प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर साक्षीने एका संध्याकाळी तन्मयला त्यांच्या बालपणापासूनच्या आवडत्या कॅफेमध्ये बोलावले होते. तिथे त्या साध्या कॉफीच्या सुगंधात आणि लोकांच्या गजबजाटात तिने सर्वांसमोर गुडघ्यावर बसून तन्मयला आश्चर्याचा धक्का दिला होता. तिने त्याला विचारलं होतं, तन्या, माझ्या या मोहाच्या क्षणात तू माझी सावली बनून सोबत होतास. आता माझ्या या आयुष्याच्या प्रवासात माझा सोबती बनशील का? तन्मयच्या डोळ्यात तेव्हा आनंदाश्रू तरळले होते आणि त्याने दिलेल्या होकाराने नर्मदा सदनच्या मातीचं भाग्य उजळलं होतं. साखरपुड्याचा सोहळा अत्यंत साध्या पण घरगुती वातावरणात पार पडला. अमेय जहागीरदार या सोहळ्याला खास निमंत्रित म्हणून उपस्थित होता. तो आज आपल्या महागड्या मर्सिडीज मधून उतरला तेव्हा त्याच्या मनात कोणतीही व्यावसायिक स्पर्धा नव्हती. वाड्यात पाऊल ठेवताच त्याला तिथल्या साधेपणातल्या भव्यतेची जाणीव झाली. त्याने तन्मयचा हात आपल्या हातात घेऊन त्याचे मनापासून अभिनंदन केले. तन्मय, आज खऱ्या अर्थाने तू जिंकला आहेस. कारण तुझ्याकडे असे काहीतरी आहे जे मी माझ्या हजारो कोटींच्या साम्राज्यानेही कधीच विकत घेऊ शकलो नाही. ते म्हणजे एक निखळ, निष्पाप मन आणि साक्षीसारखा एक सच्चा हिऱ्यासारखा जोडीदार. नर्मदा सदन हे खरोखरच माझ्या जागीरदार विलापेक्षा जास्त श्रीमंत आहे. अमय एका तृप्त मनाने तिथून बाहेर पडला. त्याला आयुष्यातील सर्वात मोठे सत्य गवसले होते की किंमत वस्तूंना असते, पण मूल्य माणसांना असतं. रात्री सर्व पाहुणे गेल्यानंतर आणि वाड्यातील धावपळ शांत झाल्यावर तन्मय आणि साक्षी त्यांच्या त्या लाडक्या लाकडी गॅलरीत येऊन बसले. पावसाची एक हलकी सर नुकतीच येऊन गेली होती, ज्यामुळे हवेत एक आल्हाददायक गारवा होता आणि गॅलरीतील जुईच्या वेलीवर फुलांचा सुगंध अधिकच तीव्र झाला होता. तन्मयने आपली जुनी गिटार उचलली आणि तिच्या तारांवर एक अतिशय आश्वासक प्रेमळ धून वाजवायला सुरुवात केली.
साक्षीने आपले डोके तन्मयच्या खांद्यावर टेकवले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तन्या, साक्षीने शांतपणे विचारलं, क्षणमोहाचा खरोखरच किती छोटा आणि फसवा असतो ना रे. मला आठवतंय, अमित सरांच्या त्या जगाने माझे डोळे इतके दिपवले होते की मला आपली ही गॅलरी, हा वाडा आणि आईबाबांचे ते साधे विचार आउटडेटेड वाटू लागले होते. तन्मयने गिटारचे सूर मंद केले आणि तिच्याकडे पाहून हसला. हो साक्षू, मोह हा एखाद्या वाळवंटातील मृगजळासारखा असतो. तो लांबून खूप सुंदर दिसतो, पण जवळ गेल्यावर हाती फक्त तहान आणि वाळू लागते. पण काळ प्रीतीचा हा जन्मोजन्मीचा असतो. तो उन्हात सावली देतो आणि पावसात छत्री बनून पाठीशी उभा राहतो. संकटात जो हात सुटत नाही, तोच खरा असतो. लग्नाला आता काही महिने उलटून गेले होते. साक्षीने आता अमयच्या कंपनीत पूर्ण वेळ काम करण्याऐवजी स्वतःची एक फायनान्शियल कन्सल्टन्सी सुरू केली होती. तिने ठरवलं होतं की ती अशा मध्यमवर्गीय उद्योजकांना मदत करेल, जे प्रामाणिकपणे आपला व्यवसाय उभा करू इच्छितात. तिला आता कॉर्पोरेट शार्क बनायची हौस उरली नव्हती. तिने स्वतःच्या अटींवर काम स्वीकारले होते, जेणेकरून तिला तिच्या संसारासाठी आणि तन्मयच्या सुरांसाठी पुरेसा वेळ मिळेल. एका निवांत रात्री गॅलरीत चहा पिताना तन्मयने तिला खोडकरपणे विचारले, काय ग साक्षू, तुला कधी कधी त्या 5 स्टार हॉटेल्सची, त्या महागड्या ब्रँडेड साड्यांची आणि मर्सिडीज मधील त्या प्रीमियम प्रवासाची आठवण येत नाही का, जिथे तुला सर्वजण मॅडम म्हणून मान द्यायचे? साक्षीने हसून तिचं मनगट पुढे केलं, ज्यावर तन्मयने तिला त्यांच्या लग्नाच्या पहिल्या दिवशी दिलेलं ते साधं चांदीचं कडं आणि एक काळा धागा होता. त्याने अमयच्या त्या महागड्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी मला फक्त दिखावा दिला असता, तो जगाला दिसला असता. पण तुझ्या या साध्या कड्याने मला स्थैर्य दिलं आहे, जे फक्त मला जाणवतं. त्याचा काकणाऱ्या जगात फक्त स्वार्थ आणि एकमेकांना मागे खेचण्याची स्पर्धा होती. पण या गॅलरीत तुझ्या गिटारच्या सुरांमध्ये आणि या जुईच्या सुगंधात माझं खरं घर दडलं आहे. चकाकी डोळ्यांना दिपवते रे, पण ही शांतता मनाला सुखावते. तन्मयने तिला अधिक जवळ घेतले आणि गिटारवर एक नवीन धून छेडली. ही धून ना कोणत्याही मोहाची होती, ना कोणत्याही संघर्षाची. ही धून होती दोन जीवांच्या अतूट एकरूपतेची आणि विश्वासाची. पावसाचे थेंब पुन्हा एकदा जुईच्या फुलांवर पडले आणि त्यांचा सुगंध असं म्हणतात अधिकच दरवळू लागला. नर्मदा सदनच्या त्या जुन्या लाकडी भिंतींनी आज पुन्हा एकदा एका नवीन सुरुवातीचा आणि शाश्वत प्रेमाचा अनुभव घेतला. कथेचा अंत खऱ्या अर्थाने सुखाचा झाला होता. साक्षीला आता समजले होते की यशाच्या शिखरावर चढताना आपण कोणाचे हात धरून वर चढलो आहोत हे विसरू नये. मोहाचा तो क्षण संपून आता प्रीतीचा एक असा काळ सुरू झाला होता, जो कधीही संपणारा नव्हता. नर्मदा सदनची ती गॅलरी आजही साक्ष देत होती की सुख हे वस्तूंमध्ये नसतं, तर ते एकमेकांवरील विश्वासात आणि साध्या जगण्यात दडलेलं असतं. समाप्त. लेखिका वेदा. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेमध्ये. धन्यवाद.